माझं मन तर नाही होत बरं का लेकरांना सोडायसाठी तिच्याकडं नेऊन. परंतु आता तुमचं पण ऐकावं लागेल सर्वांचं, की दादा सोड लेकरांना तिच्याकडं, सोड सोड सोड. ठीक आहे, काय हरकत नाही. जातोय आज मी तिच्याकडे. पहिलं समजावण्याचा प्रयत्न करेल तिला, चल म्हणेल. जर ऐकलं तिनं तर ठीक आहे, नाहीच ऐकलं तर लेकरांना सोडून येईल. पण आर्यन म्हणतोय पप्पा मी नाही राहत तिथे. तो म्हणतोय की पप्पा मी तुमच्यासोबत येतो, परंतु तिथं त्रिशाला आणि रोहनला सोडून येऊ, मला परत घेऊन या. मला नाही राहायचं तिथे, माझं मन नाही लागत तिथे, मला करमत नाही. मी तिथं चॉकलेट कोणाला मागू, हे असं म्हणजे पैसे वगैरे कोणाला मागू, आणि तिथं दुकान वगैरे नाही आहे आसपास. त्यामुळं त्याचं जाण्याची इच्छा नाही. शाळेचं म्हणतोय तो की माझी शाळा बुडते वगैरे. विचार केलाय आता की द्यावं सोडून तिच्याकडं. कारण मला पण कामधंद्याचं बघावं लागेल. आता बसून कसं चालणार ना. बघू आता काय तर करावं. आणि माझ्या काही दादांचं, माझ्या मित्रांचं फोन पण आला मला, की माझा एक मित्र आहे खूप जिगरी असा. त्याने म्हटलं की दे सोडून लेकरांना तिच्याकडं. पहिलं बोल म्हणला की जर आली तिनं चांगलं झालं असं. मग एकदा तिच्या मामाला समोर घेतो, तिच्या मामाला समोर घेऊन बोलतो. तिचा मामा जरा म्हणजे आपलं आणि त्यांचं चालतंय. मग त्यांच्या घरीच जाणार मी आता, तिला तिथं बोलवणार आणि म्हणेल तिला की ये वगैरे. जर तिनं आलीच माझ्यासोबत तर चांगलीच गोष्ट आहे. हो पूजा, मी पूर्ण जगासमोर म्हणतो तुला आज की एक नवीन सुरुवात करू. झालं गेलं सर्व काही विसरून जा, आणि मी तुला घ्यायला येतोय. चल माझ्यासोबत घरी परत ये, आपण एक नवीन सुरुवात करू. सर्व काही विसर. जाऊ दे, मी चुकीचा होतो समज. मला माफ कर एकदा आणि परत ये. मी येतोय तुला घ्यायला. आणि हो, मला तिथं कालवा नको आहे प्लीज. ते भांडण शिवी गाळ हे नको आहे मला तिथं. यायला सुद्धा त्यामुळं धाडस होत नाही. तिथं जायला काय होतंय की बाबा, ते समोरून लोक नुसता बडा बडा काला 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 असला कालवा सुरू करतात ना त्या बाया. त्यांच्या गड्याचं देखील ऐकत नाही, त्यांना गप देखील बसत मठ. आणि त्या गडी पण आताशेच आहेत, त्यांना गप बसा पण नाही म्हणत ते. उलट त्यांना पुढं ढकलतात बोलायला. मग आता करावं काय. सतत सतत खूप साऱ्या माझ्या ताईनं पण म्हटलं की दादा लेकराला सोड तिच्याकडं नेऊन. बघू बघू आता होतंय काय. तिचा मामा म्हटलाय मला की या म्हणून. तिथं बोलवतो म्हटलंय तिला. जवळजवळ घर आहे, लय लांब पण नाही आहे. तर त्यानं म्हटलंय की तू ये, बोलू आपण असं. मग आता जाणार आहे आम्ही. लेकरांना तयार वगैरे व्हायलेत लेकरं. आणि त्रिशाला आणि मला सोडायचं माझी इच्छाच होईना. माझं मन नाही लागत हो लेकरांशिवाय, करमत नाही मला. पण नाविलाज आहे. लेकरं पण मला सोडून नाही राहू शकत. त्यानं कसं राहतील, कसं काय होईल, मला तोच विचार यायलाही सतत. मला अक्षरशः रातभर झोप नाही आली. रात्री 12-12:30च्या दरम्यान माझी झोप जागी झाली की, म्हणजे मी लवकर झोपलो होतो थोडासा. 9:30पर्यंत मला झोप लागलेली होती. 1-2 तास झोप झाली माझी मध्यरात्री. मग लेकरं वगैरे उठवतात ना, त्यांनी उठवलं होतं मला. आणि मग त्याच्यानंतर मला काही झोपच येईना. तेच विचार डोक्यात सतत सतत सतत. पण तुम्ही सर्वजण म्हणताय की दादा तू कशाला सर्व काही सांगतो, त्यामुळं तर तिनं जास्त भाव खायले. बघू आता, आपण एवढ्या दिवस सांभाळलाय. जर तिनं आली ठीक, नाही तर ती सांभाळा लेकराला, तिच्याकडे सोडून येईल मी परत. मिटावं कुठं तर असं वाटतं मला पूजा.
मला काय वाटतं माहिती आहे का, सर्व काही मिटून जावं, उगा लेकरांची ताडातोड होऊ नये असं वाटतंय मला. काही इच्छा माराव्या लागतील आता, बसून नाही जमणार. बघू, माझा एक मित्र आहे त्यानं मला खूप अशी मदत केली आहे. त्या मित्राच्या मदतीने जर माझा चांगलं होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे ना. बघू, निघतो आता मी, आणि तुम्हाला सांगेल मी काय काय होतंय काय नाही. हं? काय काय नेमकं होतंय घडतंय सर्व काही तुम्हाला सांगेलच. आणि तुमच्या सांगण्यावरूनच मी आता चाललो आहे, तुमच्या सर्वांच्या कमेंटमुळेच मी चाललो आहे. मला या 2 दिवसात सर्वांच्या त्याच कमेंट आहेत, दादा सोडून दे लेकरांना, तिच्याकडं सोड लेकरांना, तिच्याकडं सोड लेकरांना. काळजावरती दगड ठेवावा लागायलाय, कारण लेकरांशिवाय मी पण नाही जगू शकत. काळीज घट्ट करावं लागणार आहे मला. पूजा, अजून एकदा म्हणतो, सर्व काही विसरून जा आणि परत ये. आपण नवीन सुरुवात करू.